वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण ब्लाऊजची नेकलाईन जी असते म्हणजे जी बॉर्डर असते नेकची किंवा स्लीवची याच्यासाठी डिझाईन कशी करायची ही एक डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. आता यामध्ये मी घेतलेले आहेत हे आय ड्रॉपचे स्टोन्स, त्यानंतर हे शुगर बीड्स, त्यानंतर हा जरी थ्रेड आणि ही निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने मी हे आय ड्रॉपचे जे स्टोन्स आहेत ते इथे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने लावून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी हे असे शुगर बीट टाकून घेतलेले आहेत. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा थोडंसं लांबून स्टार्ट करायचं, खालचा दोरा वरती घ्यायचा, त्यामध्ये एक शुगर बीट टाकायचा, एक 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 छानपैकी शुगर बीट टाकून एक 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 स्टिच करायचं जेणेकरून छान फिनिशिंग पण दिसते मग त्याची. ह्यामध्ये तुम्ही वेगळ्या प्रकारचा स्टोनही वापरू शकतात. हे या पद्धतीने छानपैकी क्रॉस क्रॉस क्रॉसमध्ये पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचं. नेकलाईनला स्लीव्जला बॉर्डर करताना तुम्हाला हव्या त्या प्रकारे तुम्ही छानपैकी बॉर्डर करू शकतात, फक्त त्याला फिनिशिंग छान येऊ द्या. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हा इकडे शेवट होत आलेला आहे, तर याच्यामध्ये एक शुगर बीट जास्तीचा टाकायचा जेणेकरून त्याचा छानसा जसा आकार आहे तसा आकार राहतो. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, आता हा एक एक्स्ट्राचा वाला शुगर बीट मी यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर पुन्हा याच्या इथे पुन्हा एकदा छोटंसं लॉक करून घ्यायचं आणि पुन्हा आता इकडून पुन्हा चालू करायचं जेणेकरून त्याचा तो आकार जो असतो तो आकार जसा असतो त्या पद्धतीने तो दिसतो. मग या पद्धतीने इतकं सुंदर असं बॉर्डर येते. आता याला आपण खाली एक 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 हा गेहू मोती आणि हे शुगर बीट टाकून घेऊ. या इथून छानपैकी स्टिच करू आपण त्याला.
बघा किती साधी सिंपलशी वाली बॉर्डर, नेकलाईन बॉर्डर तयार झालेली आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.